जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026च्या या शेगाव जिल्हा परिषद गटातून मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे. मी या निवडणुकीमध्ये माझं विजन घेऊन आलं आहे. शेती, शिक्षण व आरोग्य या त्रिसूत्रीवर मी येणाऱ्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर 5 वर्षात एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करणार आहे. त्यामध्ये आता प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं तर शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या भरपूर आहेत. जसं की त्यांना पीक पॅटर्न कोणता घ्यावा, व्यावसायिक पद्धतीने शेती कशी करावी, मार्केटिंगमध्ये शेतकरी उत्पादन करू शकतोय पण त्यांना विक्री व्यवस्थेबाबत बरेच ज्ञान कमी आहे. विक्री व्यवस्था कशी करावी, मार्केटमध्ये कोणत्या बाजारपेठेत दर कसा आहे, काही याच्याबद्दल बेसिक मूलभूत माहिती आहे ती आपल्या शेतकऱ्याबद्दल अजून थोडंसं पोचत नाही. तर शेतकऱ्यामध्ये या बेसिक गोष्टीसाठी जनजागृती करणे, त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, पीक पॅटर्नबद्दल त्यांना माहिती देणे. जसे की आता ऊस शेती आपल्या भागात जास्त आहे, पाणी म्हैसाळचं पाणी आल्यामुळे ऊस शेती करतात पण ऊस शेतीतून आपल्या भागात टनेज पडत नाही. एकरी टनेज आहे ते 50 टन ॲव्हरेजली पडते. त्यानुसार त्यांना एकरी उत्पादन आहे ते आपलं एकदम भरपूर कमी आहे. तर आपल्याला त्यामध्ये फळबाग लागवडीसाठी आपण जास्त शेतकऱ्यांना प्रबोधन करणार आहे. फळबाग लागवडीतून जेणेकरून त्यांचं उत्पादन आहे ते ऊस शेतीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पद्धतीने वाढेल. मग फळबाग लागवडीतून उत्पादन आल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं करावं, मार्केटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी मी स्वतः प्रबोधन करणार आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना मार्केट जागेवर उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. जसे की क्लस्टर असतं, असं आता आम्ही पेरूमध्ये आता क्लस्टर डेव्हलप करतो. शेगाव भागात डाळिंबाचा असेल किंवा तुम्ही इतर फळपिकं घ्या, त्यामध्ये क्लस्टर टाईप निर्माण करायचं माझ्या डोक्यात आहे. जसं पेरूचं क्लस्टर झालं, डाळिंबाचं झालं, तसं इतर फळबागाबाबत करून जेणेकरून आंतरराष्ट्रीय एक्सपोर्ट कंपन्या सुद्धा त्यांचं ऑफिस शेगाव सारख्या भागात स्वतः येऊन इथं शेतकऱ्यांच्या बांधावरून माल खरेदी केला जाईल. किंवा दिल्लीसारखी एखादी मोठी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ आझादपूर म्हणजे तिथं सुद्धा माल पोहोचवण्यासाठी, जसे की आम्ही आता मध्ये कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून किसान रेल्वेसाठी दिवाळीच्या माध्यमातून आम्ही दर्शन एक्सप्रेसला स्पेशल बोगी पाठवली होती दिल्ली मार्केटला. तिथं आम्हाला भरपूर फायदा झाला. त्यामध्ये त्याच पद्धतीने जनतेला हे सांगू इच्छितो की जसं तुम्ही मला उमेदवारीसाठी आग्रह केला व मला निवडणूक रिंगणात उतरवलं, त्याच पद्धतीनं जनतेला म्हणजे माझा विजय निश्चित आहे. कारण मी जनशक्तीच्या जोरावर या निवडणुकीत उतरला आहे. फक्त मला जास्तीत जास्त म्हणजे जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं या जिल्हा परिषद गटातून विजयी व्हायचं आहे. कारण जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं कोण आलं तिथं माझं नाव दिसलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यामुळं शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणात सर्व मतदारांनी मतदानाला हजर व्हावं व जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाची टक्केवारी झाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं मतदान होऊन विजय हा मोठ्या फरकानं झाला पाहिजे असं माझं आव्हान आहे. तसेच आता जनतेला हेही सांगू इच्छितो की निवडणुकीच्या तारखेत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीला जे मतदान होतं ते 7 फेब्रुवारीला झालं आहे. तरी सर्वांना आवाहन करतो की मतदानाची तारीख बदललेली आपण सर्वांनी लक्षात ठेवावी.